नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, फुकरीचा कुकरी शो या कार्यक्रमामध्ये मी कडुबा कार्लेसकर आपले सहर्ष स्वागत करतो. फुकरीचा कुकरी शो पावर्ड बाय फुकरी मसाले, को पावर्ड बाय तांबे पितळे ज्वेलर्स. मित्र आणि मैत्रिणींनो, फुकरीचा कुकरी शोद्वारे आजपर्यंत आपण बऱ्याच चवदार लज्जतदार डिशेस बनवायला शिकल्यात आणि यापुढेही आपल्याला अशाच चवदार डिशेसचा आस्वाद घेता येणार आहे. आज आपल्या शोमध्ये असे पाहुणे येणार आहेत त्यांनी आपला प्रवास फुटपाथपासून ते हायवेपर्यंत केला. तसं सांगायचं म्हणजे असं की यांनी आपले पहिले हॉटेल फुटपाथवर टाकले आणि आज यांचं हॉटेल हायवेवर आहे. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घालवता निमंत्रित करतो सनी सर यांना. सनी सर, फुकरीच्या कुकरी शोमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर. काय झालं, आज जरा आपण जास्तच खुश दिसताय. त्याचं काय आहे सर, आजच माझा वाढदिवस आहे. अरे वा वा वा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सर, थँक्यू. तर आज आपण आम्हाला काय बनवणं शिकवणार आहात? मी फक्त बनवतो, ते काय बनलं ते तुमचं तुम्ही ठरवा. हो, तरी पण व्हेज की नॉन व्हेज? व्हेजच बनवूया. चला तर मग सुरुवात करू. तर काय काय साहित्य लागेल सर आपल्याला? साहित्य आपल्याला हे जे दिसतंय हे यातलंच वापरू आपण. ठीक आहे, मग मी आपल्या प्रेक्षकांना तशी नोंद करून घ्यायला सांगतो. चला मग सुरुवात करूया. हो हो, सर्वप्रथम एका भांड्यामध्ये साधारण 1 लिटर पाणी घेऊन ते गॅसवर ठेवायचे. अरे वा, जोपर्यंत त्याला चांगली उकळी येत नाही तोपर्यंत ते गॅसवरच राहू द्यायचे. अच्छा, तुम्हाला एक सांगायचं होतं सर, जी डिश आज आपण इथे बनवणार आहोत ना, तीच डिश माझी बायको मला घरी बनवून देणार आहे माझ्या वाढदिवसानिमित्त. अरे वा वा वा, डबल मजा आहे मग तुमचा. तर तुम्ही इथेही खाता आणि घरीही खाल. बरं सर, ते पाणी उकळेपर्यंत आपण दुसरं काही करायचं? तोपर्यंत गाय छाप आहे का तुमच्याकडे? काय? अहो नाही, फक्त आहे का विचारलं. चला, आता आपलं पाणी उकळलं वाटतं, त्याला गॅसवरून काढून घेऊ. चला, आता पुढे काय करायचं? आता एका भांड्यामध्ये साधारण अर्धा लिटर दूध घेऊन त्यात 2 वाट्या साखर टाकायची आणि हे गॅसवर ठेवायची. आणि पुढे तुम्ही मला थोडीशी मदत करता का? 1 चमच्याने ती साखर दुधामध्ये मिक्स करा प्लीज. हो हो, करतो ना मी. आता साधारण 2 कांदे घेऊन एक बारीक चिरायचा, तर दुसऱ्या कांद्याच्या 6 फोडी बरोबर करायच्या. त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची. अरे वा, चांगला झणझणीत तडका द्या सर. नाही, त्याची काही गरज नाही. मग कसं? सांगतो ना पुढे. त्यानंतर 2 अंडे घ्यायचे, पण आपण तर व्हेज डिश बनवणार आहोत ना. अंडे शाकाहारी कोंबडीचे घ्यायचे. शाकाहारी कोंबडी म्हणजे जी कोंबडी उपवासाला चालते ती. उपवासाला कोणती कोंबडी चालते? जी कोंबडी फक्त आणि फक्त साबुदाणा खाते. अशा कोंबडीचे अंडे शाकाहारी असतात का? अंडे तर कोंबडीचेच असतात ना. शाकाहारी की मांसाहारी यावर माझा अजून रिसर्च चालू आहे. असं? बरं, मग पुढे काय करायचं? आता त्या दुधामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. आपण नेमकं काय बनवतोय? मी आधी सांगितलं ना, मी फक्त बनवतो. काय बनलं ते तुम्ही तुमचं ठरवा. चला, आता ती पेस्ट चांगली मिक्स करून घ्या. बरं, आता ते दोन्ही अंडे त्यामध्ये फोडून टाका आणि ते चांगले मिक्स करून घ्या. अहो, हे काय करताय तुम्ही? तुम्ही ते मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत घोटत राहा. हा काहीतरी वेगळाच पदार्थ तयार होतोय असं नाही वाटत तुम्हाला? माझं सगळंच वेगळं असतं. बरं सर, ते पाणी उकळलं होतं त्याचं काय करायचं? हां, ते एक राहूनच गेलं. ते आता नॉर्मल झालं असेल तर त्याला आता फ्रीजमध्ये ठेवा. बरं सर, ते दुधाच्या खाली गॅस पेटवायचा राहूनच गेला ना, पेटवायचा की नाही तुम्ही काही सांगितलंच नाही. त्याची काही आवश्यकता वाटत नाही. मग काय याला असंच हलवत राहायचं का? हो, त्याला एकजीव करायचं. बरं, आता पुढे. आता आपण ज्या एका कांद्याच्या 6 फोडी केल्या होत्या त्या त्यात टाकायच्या आणि आता तो कांदा विरघळेपर्यंत हलवायचा नाही ना. कांदा त्यात कसा विरघळेल? काहीतरीच काय, तो तसाच राहू द्यायचा. बरं, अजून काही राहिलं आहे का यात? हो, वरतून 2 चमचे तूप टाका आणि अजून आता 4 हिरव्या मिरच्या कापून त्यात वरतून टाकून द्या. हे काय आहे नेमकं? त्या मिरच्या पूर्ण एकजीव झाल्या असतील तर आता तुमची डिश तयार आहे. ही डिश? हो, हीच आहे माझी स्पेशल डिश. बरं सर, ते फ्रीजमध्ये ठेवलेल्या पाण्याचं काय करायचं? ते तर राहूनच गेलं ना. हो, ते आता बाहेर काढा आणि एका ग्लासमध्ये होता आणि मला प्यायला द्या.
आणि मी काय करू? तोपर्यंत तुम्ही त्या चवदार लज्जतदार डिशचा स्वाद घ्या. काहून इथं काय तुला थंड पाणी नव्हतं का रे? मी फक्त स्टरलाइज केलेलंच पाणी पितो. मी आम्हाला अशा डिश खाऊ घालतो. अरे हे काय केलं तू? हे कोणाला खावंसं तरी वाटेल का रे? हे काय केलं? रोज लोकांच्या घरात काहीतरी वेडवाकडं बनवायला सांगतो आणि आम्हाला ते खावं लागतं. घे आता, इथेही खा आणि घरीही खा. ए भटक्या मटक्या फटक्या, तुझं काय वाईट केलं होतं रे मी? काय आता, बस बोंबलत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.